श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. दैनिक सकाळच्या वतीनं 19 ते 22 फेब्रुवारी दरम्यान सावेडीतील जॉगिंग ट्रॅक मैदानावर सकाळ पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हे औचित्य साधत दैनिक सकाळच्या अहिल्यानगर आवृत्तीचे सहसंपादक प्रकाश पाटील यांच्याशी भूषण देशमुख यांनी साधलेला संवाद ऐकूया. रसिको नमस्कार. मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. मंडळी, 19 ते 22 फेब्रुवारी असे 4 दिवस सकाळ पुस्तक महोत्सव आपल्या अहिल्यानगर शहरात भरतो आहे. नगरमधल्या वाचकांची संख्या वाढावी, चांगली पुस्तकं त्यांना वाचायला मिळावीत आणि एक चांगलं वाचन संस्कृतीचं वातावरण इथे निर्माण व्हावं या हेतूनं सकाळनी मागच्या वर्षीपासून हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि आज याबद्दलच सांगायला आलेले आहेत दैनिक सकाळच्या अहिल्यानगर आवृत्तीचे सहसंपादक श्रीयुत प्रकाश पाटील सर. पाटील सर, तुमचं स्वागत आहे रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. पहिल्यांदा स्नेहालयाच्या रेडिओ नगरतर्फे तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो की अतिशय छान असं हे प्रदर्शन मागच्या वर्षी पण आम्हाला बघायला मिळालं. हो. आणि खूप मोठी विक्री झालीच आणि वाचकांची संख्या पण वाढायला मदत झाली. ही संकल्पना मनात कशी आली तुमच्या? हे असं काहीतरी आपण करायला हवं, हे एखाद्या वर्तमानपत्राच्या दृष्टीने खरं म्हणजे अतिशय महत्त्वाचं आहेच. पण तुम्ही इथे आल्यानंतर या संकल्पनेला जोर मिळाला आणि खूप छान प्रदर्शन मागच्या वर्षी आम्हाला बघता आलं. खरं तर मी आज स्टुडिओमध्ये दुसऱ्यांदा आलेलो आहे, म्हणजे वर्षभरानेच असं म्हणा वाटलंच. पण मी भूषण सर तुम्हाला एक आठवण करून देऊ इच्छितो की प्रथमच नगरमध्ये आम्ही जेव्हा सकाळ माध्यम समूहाने पुस्तक महोत्सव आयोजित करण्याचा जेव्हा निर्णय घेतला आणि महोत्सव होण्यापूर्वी तुम्ही माझी या स्टुडिओमध्ये मुलाखत घेतलेली होती. हो. आणि त्याच दरम्यान तुम्ही मला असा प्रश्न विचारलेला होता की हा महोत्सव कायमस्वरूपी राहणार आहे का? हां. कारण बऱ्याच वेळेला असं होतं आहे की हौशे नवशे गवशे पण सांस्कृतिक क्षेत्रात खूप असतात. कार्यक्रम समारंभ सुरू करतात आणि वर्षभराने किंवा 5-6 महिन्याने त्याची आठवणी येत नाही आणि ते बंद पडतात. उत्साह थोडा ओसरला जातो. म्हणजे तसं मी त्या स्वच्छ अभियाना संदर्भात पण म्हणेन. गावं स्वच्छ होतात, पारितोषिकं मिळवतात, प्रथम क्रमांक येतो, लाखो रुपयाचे पुरस्कार शासनाकडून घेतात आणि वर्षात 1.5 वर्ष 2 वर्षाचं चेहरे पुन्हा काळवंटात, पुन्हा आहे तसं शहर होते. पण महत्त्वाची गोष्ट असे आहे की एखादी जेव्हा आपण उपक्रम सुरू करतो किंवा आपण एखादी योजना हातात घेतो, ती त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. आम्ही गेल्या वर्षी पुस्तक महोत्सव घेतला, पण आम्ही सातत्य ते टिकवून ठेवलं. हो. की आम्ही नेहमीच सकाळ जर तुम्ही प्रत्येक पान पाहिलं किंवा सप्तरंग जर पाहिला, थोडंसं विषयांतर करतो आहे तुमच्या प्रश्नाला, पण मी त्याकडे वळणार आहे. तर सकाळचं असं कुठलंही पान नाही की आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये पण वाचकांना आम्ही खूप मेजवानी देतो आहे. कारण पुस्तक ही आपली ऊर्जा आहे सर्वांची. नक्कीच. आणि आपली पिढी असेल, आत्ताची असेल, स्वातंत्र्यपूर्व काळातली असेल, स्वातंत्र्योत्तर काळातली असेल, सगळी जी मोठी माणसं घडलेली आहेत ती विशेषतः पुस्तकांनी त्यांना घडवलेलं आहे असा मला विश्वास वाटतो. कारण पुस्तकं जर आपल्या आयुष्यात आली नाही तर आपल्याला जीवनाला काही अर्थच नाही. आपल्या जेवणात जसं मीठ निघून गेलं तर मीठ नसेल तर जेवणाला चवच लागणार नाही. तर दुसरा तुम्ही जो प्रश्न विचारला, मी विषयांतर मुद्दाम केलं की गेल्या वर्षी पण मी तुम्हाला म्हणालो की आमच्या सकाळमध्ये आम्ही जेव्हा पुस्तक भिशी सुरू केली त्याला एक कारणही होतं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आमच्या एका मिटिंगमध्ये चर्चा झाली आणि काही प्रश्न मी सहकाऱ्यांना विचारले की शिवाजी महाराजांविषयी प्रश्न विचारले. शिवाजी महाराजांचे शरीफ राजे कोण होते, शहाजीराजे कोण होते आणि शिवाजी महाराजांचा इतिहास काय आहे, यादव काळापासून शिवाजी महाराजांचा त्यांच्याशी काय संबंध आहे. तर त्या काही त्यांना उत्तरं काही देता आली नाही. 1-2 जणांना माहिती होतं,
पण मी असं विचार केला की नाही नाही, आपलेच सहकार्य असेल तर आपण वाचलं पाहिजे. जर आपलीच लोकं वाचत नसतील, पुस्तकाकडे पाहत नसतील आणि केवळ बातम्यात जर लिहित असतील, तर हे नाही चालणार. पत्रकारांनी तर वाचलंच पत्रकारांनी पाहिजे. वाचलंच पाहिजे. केवळ हे सकाळसाठी मी म्हणत नाही. माझे जे माध्यम क्षेत्रातले सगळे सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल किंवा ऑनलाईन असेल, सरकारनामा असेल, ई सकाळ असेल, विविध दैनिकांचं प्रत्येकाने हे पुस्तक वाचलंच पाहिजे असं मला वाटते. पुस्तक भिशी आम्ही सुरू केली, ती वर्षभर चालली. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की 1 वर्ष पुस्तक भिशी झाल्यानंतर आता आमचं दुसरं वर्ष पुस्तक भिशीला सुरू आहे. अरे वा. आम्ही 100 रुपयाला पहिली प्रत्येकाकडून आम्ही 100 रुपये सहकार्यांकडून घेऊन हां. महिन्याला त्याला 1200 ते 1500ची पुस्तकं देत होतो. हं. आता ती पुस्तकं आम्ही जवळजवळ 3000ची प्रत्येक माझ्या सहकार्याच्या घरात प्रत्येकाच्या घरी 3000ची पुस्तकं त्याच्या मालकीची आम्ही देतो. अरे वा. छोटी आणि लायब्ररी हां, छोटी स्वतःची लायब्ररी असावं, पुस्तक घरात असावं, ही आमची थीम होती ही पुस्तक भिशी सुरू करण्यामागे. वा. आणि ह्या पुस्तक भिशीतून जेव्हा आम्ही विचार केला की हे आपल्यासाठीच आहे फक्त, तर आपण नगरकरांसाठी आपल्या लोकांसाठी काही देणार आहोत की नाही, आपलं समाजाशी काही बांधिलकी आहे की नाही. एकीकडे आपण सगळीकडे ओरड करतो की लोक वाचत नाहीत, त्यांना प्रोत्साहन मिळत नाही. एक साहित्य संमेलन होते, वर्षातून एकदा जर साहित्य संमेलन झालं तर ते कसं टिकेल. तर प्रत्येक गावात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अशी छोटी मोठी साहित्य संमेलन असतील, पुस्तक महोत्सव असेल, ती व्हायला पाहिजेत असं मला वाटते. म्हणून आम्ही गेल्या वर्षी पुस्तक महोत्सव आयोजित केला. तुम्हाला मी खरं सांगतो त्यांच्यामध्ये तुमचाही मोठा वाटा आहे. नाही, सगळेच आपले सगळे वाटा आहे. ज्यांना ज्यांना आवड आहे ती आपल्या सगळीच मंडळी. रेडिओचं मी मनपूर्वक मी हे करेन, आभार मानेन. पण पाटील कारण साहेब, तुम्ही आम्हाला इतकी प्रसिद्धी दिली. माझी जी मुलाखत गेल्या वेळेला आपण प्रसिद्धी श्रोत्यांना दिली, तर त्याचा खूप इफेक्ट झाला. हो, पण ते धाडस होतं ना एवढं मोठं प्रदर्शन आयोजित करायचं. प्रतिसाद मिळेल की नाही, पुस्तकं लोक विकत घेतील की नाही, प्रश्न असतात सुरुवातीला, पण यशस्वी झाला. पण माझ्या मनात जे प्रश्न आहेत तेच तुम्ही नेमकं मला विचारता आणि मला त्याची उत्तर द्यायला खूप आनंद वाटतोय. कारण पुस्तक महोत्सव जेव्हा घ्यायचा निर्णय झाला तेव्हा माझे मित्र अरुण नवतर आयुक्तांना एका कामासाठी कार्यालयात घेऊन आलेले. तर सांस्कृतिक आणि अनेक गोष्टीविषयी आम्ही त्यांच्याशी जेव्हा चर्चा करायला यशवंतराव डांगे सर आयुक्त आहेत, तर ते म्हणाले की असा कुठला तरी एक चांगला उपक्रम हाती घ्या, आम्ही तुमच्या मागे येतो, महापालिका तुमच्या मागे येईल आणि आपल्या शहरातले नागरिक तुमच्या मागे राहतील. आणि महापालिकेने आम्हाला सहकार्य केलं, ग्राउंड दिलं, बऱ्याच गोष्टी दिल्या आणि महापालिकेचं याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. आमदार संग्राम जगताप यांनी खूप पुढाकार घेऊन हा पुस्तक महोत्सव कसा यशस्वी होईल हे त्यांनी पाहिलं आणि दुसऱ्या वर्षीही आम्हाला ते सहकार्य करतात. आणि त्यांनी आता आमचं ग्राउंडवर काम चालू आहे, मंडप वगैरे उभारण्याचं. तुम्ही आला तर पाहण्यास मिळेल तुम्हाला. नगरकरांमध्ये एक उत्सुकता आहे की ह्या वर्षी आता काय असणार आहे सकाळच्या पुस्तक महोत्सवामध्ये. कारण आता शॉपिंग फेस्टिवल 2-3 दिवसापूर्वीच होऊन गेला आणि त्याच्या पाठोपाठ आम्ही पुस्तक महोत्सव घेतोय. खरं तर गेल्या वेळेला मार्चमध्ये झाला हा, आम्हाला घ्यायचा होता जानेवारीमध्ये. कारण जानेवारी हा तसा चांगलं एक वातावरण असते, थंडी असते. पण निवडणुका होत्या, 5 वर्षांनी निवडणुका आलेल्या होत्या, काही मला वाटते 3-4 वर्षांनी. जिल्हा परिषद, महापालिका, आचारसंहिता होती. लोकांना निवडणुकीत जर थोडासा जोश होता, तोही असायला पाहिजे. कारण निवडणुका लोकप्रतिनिधी आपल्याला असायला हवेत. आपल्या लोकशाहीत तोही उत्सव असतो. मग त्या उत्सवाला आम्ही कुठलंही धक्का न लावता किंवा त्यात आपण त्यांना डिस्टर्ब न करता, कारण आम्ही त्या उत्सवात होतोच एक माध्यम म्हणून. बरोबर. त्यामुळे आम्ही थोडंसं एक्सटेंड केला आणि तो आम्ही फेब्रुवारीमध्ये घेण्याचा निर्णय घेतला. अरे सर, यावर्षीच्या महोत्सवाविषयी तर तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायचं आहे, पण मागच्या वर्षीचे काही अनुभव मला सांगा. तुम्ही 3 दिवस 4 दिवस तिथे असायचा, अनेक जण भेटत होते, अनेकांना तुम्ही ऐकलं असेल, पाहिलं असेल, काय काय आठवणी आहेत? मी इमेजिन नाही करू शकत. कारण माझ्या मनात असं आलेलं की हा लोक एकीकडे म्हणतात की वाचतच नाहीत लोक, तरुण पिढी वाचत नाही. तर मला असं भीती वाटत होती. म्हणजे भीतीपेक्षा असं वाटलं की आपण एखादी योजना हातात घेतो, एक सकाळ माध्यम समूहासारखं आहे, तर लोक आली नाही किंवा त्याला प्रतिसाद नाही मिळाला तर कसं होईल. पण नंतर विचार केला की आपण लोकांसाठी जर देत असेल,
सकाळ माध्यम स्वतः खर्च करून एक मोठे प्लॅटफॉर्म लोकांसाठी देते, पुस्तकाच्या सहवासात लोकांनी यावं असं वाटत असेल तर मी म्हणलं की आपण द्यायचं आहे. मग ह्या महोत्सवात यायचं का नाही ते लोकांनी ठरवावं, वाचकांनी ठरवावं. बरोबर. पण मी वाचकांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद त्यांना देतो. कारण नगरकरांनीच नव्हे तर जिल्ह्यातून मराठी वाचकांनी, विविध इतर भाषिकांनीही या महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद दिला. हो. आणि मला असं, कारण आमच्याकडे 123 प्रकाशक गेल्या वेळेला आले. क्रॉसवर्डसारखं आपल्याकडे हो, अतिशय मान्यताप्राप्त असं मान्यताप्राप्त प्रकाशन असे प्रकाशक आलेले. त्यांनी जाताना इतका आनंद व्यक्त केला. तर ह्या वर्षीची बुकिंग त्यांनी गेल्या वर्षीच नोंद करून ठेवलेली होती बरं बरं बरं. की आम्ही नगरमध्ये येणार. वा. आम्हाला इतका चांगला अनुभव नगर शहरात आला, तो आम्हाला काही ठिकाणी आला नाही. मोठ्या शहरांमध्ये लोकांनी नाही प्रतिसाद दिला, पण आम्हाला नगरकरांनी खूप प्रतिसाद दिला. वा. हे जी त्यांनी आम्हाला शाबासकी दिली किंवा आम्हाला जे काही सांगितलं त्यांनी मला खूप आनंद झाला, एक संपादक म्हणून, एक नगरकर म्हणून. आणि अनेक शाळांच्या सहली तिथे येत होत्या. मुलं रांगेने शिक्षक घेऊन येताना दिसत होते. म्हणजे इतके की गाड्या भरून भरून दररोज येत हो. होत्या. म्हणजे आबालवृद्ध, म्हणजे 75-80 वर्षापासून मला वाटते 10-15 वर्षाच्या मुलांपर्यंत, काही तर माझ्या भगिनी लहान मुलांना खांद्यावर घेऊन, हो. म्हणजे 1-1 वर्षाचं बाळ कडीवर घेऊन ते पुस्तक महोत्सवात सहभागी झाले. तसे काही छायाचित्र पण आम्ही गेल्या वेळेला हो. सकाळमध्ये प्रसिद्ध केलेली होती. इतका भरभरून प्रतिसाद. मी तुम्हाला सांगतो की मी 30 वर्ष पत्रकारिता करतो, पण मी पुढाकार घेऊन, विशेषतः म्हणजे सकाळने घेतलेला पुढाकार असेल, मी असेल, आमच्या टीमने घेतलेला असेल, मला इतका आनंद माझ्या 30 वर्षाच्या पत्रकारितेत कधीच मिळाला नाही. वा. आठवणीत राहणारे क्षण होते ते सगळे. आठवणीत राहणारे क्षण आणि होते. पाटील साहेब, आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे जणू काही साहित्य संमेलनच या काळात भरलेलं होतं. हो, मिनी साहित्य संमेलन हा, म्हणा म्हणजे त्याला. व्याख्यानं होती, मुलाखती होत्या, हो कवी संमेलनं. हो. मला वाटतं आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अध्यक्ष जे झालेले आहेत, विश्वासराव पाटील ते आले. विश्वनाथ त्यांचं पाटील पण आले होते आणि अतिशय उत्साहाने शिवाजी महाराजांवरचं, रसिकांशी त्या बोलत होते. संभाजी महाराजांवरचं त्यांचं हां. व्याख्यान खूप चांगलं. कारण नुकताच त्यावेळेला छावा चित्रपट आलेला हो, होता हो. हिंदी, आणि तोही खूप गाजत होता. आणि असं आम्ही टायमिंग साधला की काही मला माहीत नव्हतं, तसं काही उद्देश नव्हता आमचा. पण एक मोठा सिद्धहस्त लेखक आहे, हां. आम्ही त्यांना जेव्हा निमंत्रण दिलं तर आम्हाला खुर्च्या कमी पडल्या हो. श्रोत्यांना हे करण्यासाठी, वाचकांना. पण खूप रिस्पॉन्स मिळाला. अरुण म्हात्रे माझे मित्र आहेत, कवी हो. आहेत. असं मराठी मनोरंजनाचा खूप कार्यक्रम आणि झाले. अनेक नवीन लेखकांची पुस्तकं प्रकाशित झाले. हो, खूप म्हणजे प्रकाशित ते एक झाले महत्त्वाचं असतं ना, पुस्तकं. नवे लेखक तयार हो. होणं, हा देखील एक आणि मोठा आपल्या ह्या पुस्तक महोत्सवामध्येच काही पुस्तकं पण प्रकाशित झाली. हं. नगर जिल्ह्यातले, नगर शहरासह नगर जिल्ह्यातले दिग्गज लेखकाने इथे येऊन ह्या पुस्तक महोत्सवाला भेट दिल्या, मोठ्या प्रमाणात ग्रंथ खरेदी केली. मी तुम्हाला एक आठवण सांगतो. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत, पोपटराव पवार आले या पहिल्याच दिवशी, त्यांनी 1,00,000 रुपयाची अरे पुस्तकं वा. खरेदी केली. वा वा. अशी 1,00,000 रुपयाची पुस्तकं खरेदी करणारी अशी माझ्याकडे 100 जणांची यादी आहे. क्या बात आहे. एखाद म्हणजे तुमचा विश्वास म्हणजे मला असं बसणार वाटतं नाही. की खरं आदर्श गाव परिपूर्ण कधी होईल तर जेव्हा पुस्तकं त्या गावात जातील आणि पुस्तकं वाचक जातील. प्रत्येक, मी तुम्हाला म्हणालो की पुस्तक भिसीचा आमचा जन्म त्यातूनच झालेला आहे, की प्रत्येक घरात मराठी माणसाच्या किंवा जे कोणी असतील महाराष्ट्रात जे जे राहतात आपलेच आहेत, हं. 11 कोटी बांधवांच्या, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, वंचित, जे कोणी असतील विविध क्षेत्रात, कॉर्पोरेटपासून ते माझ्या शेतकऱ्यापर्यंत हं. किंवा कष्टकऱ्यांपर्यंत, त्यांच्या मुलांनी वाचलं पाहिजे, त्यांच्या घरात पुस्तक पाहिजे. बरोबर. आणि मायबोलीतलं तर पुस्तक मराठी तर पाहिजेच. अगदी. कारण मी मराठी आहे, मी महाराष्ट्रात जन्म घेतला. शिवाजी महाराज माझे आदर्श आहेत, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, आता किती जणांची नावं घेऊ मी. आणि कारण आता असं जर आपण महाराष्ट्रात आपली मराठी हो. भाषा, इतकी श्रीमंत भाषा आणि आता अभिजात झाली ती. आणखी अभिजात झाली, तिला एक उंचीवर जाऊन हो, हो. पोचले आहोत. तर मला असं वाटतं की, आणि मी मराठी भाषेच्या ऋणात आहे, कारण आणि पुस्तकाच्या ऋणात आहे. कारण माझे गेल्या वेळच्या, मी तुम्हाला मुलाखती सांगितलं की माझी पार्श्वभूमी अशी काही खूप घरात खूप शिकलेली लोकं वगैरे होती असं नाही आहे, म्हणजे सोसच होते, पण घरातला पदवीधर पहिला विद्यार्थी मी होतो. पण पुस्तकानेच मला घडवलं, पुस्तकांमुळेच मी संपादक होऊ शकलो, हे आज पण मी अभिमानाने सांगतो. अगदी.
सर आपल्याकडे नेवाशाला ज्ञानेश्वरी रचली गेली, निर्मिती झाली. म्हणजे तो एक मोठा 700, 750, 800 वर्षांचा हो. कालखंड आपल्या मराठी भाषेचं वैभव वाढवणारा नक्कीच आहे. आणि आता 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंतीलाच हे आता महाकुंभ ज्याला आपण म्हणतो हं. पुस्तकांचा, तो सुरू होतोय. जरा यावर्षीच्या 4 दिवसांच्या कार्यक्रमांची. मला बरेच लोक म्हणले की त्या दिवशी शिवजयंती उत्सव असतो, हो हो. त्या दिवशी लोक येतील का नाही. हं, हं. मी म्हणालो नाही आली तरी दुसऱ्या दिवशी येतील ना. शिवजयंती उत्सव तर पहिली साजरी केली हो. पाहिजे. पण शिवजयंती दिवशी आम्ही पुस्तक महोत्सव घेतो ह्याचा आम्हाला एवढा अभिमान. चांगला मुहूर्त दुसरा असू एवढा शकत नाही. कुठला मुहूर्त असू शकतो. आम्ही काही पंचांग घेऊन बसलेलो नाही, पण समोर शिवाजी महाराज दिसतात ना. हो. मी आत्ताच तुम्हाला म्हणलो की ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज हे आमची ऊर्जा आहे. आणि ही ऊर्जा घेऊनच आम्ही जगत आलेलो आहे आणि जगत राहू. कारण जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ह्या संतांचं, कारण हे आपलं संतांची आणि शूरांची भूमी आहे. इथे शक्ती भक्तीचं ह्या महाराष्ट्र आहे, मिलाप झालेला आहे. मिलाप बरोबर. झालेला आहे. तो आम्ही विसरू नाही शकत. आमची पार्श्वभूमी ग्रामीण भागातनं आलेलो आहोत. आम्ही कॉर्पोरेट जग पण बघतोय आणि ग्रामीण भागातलं पण जग बघतोय. ग्रामीण भागातले कवी साहित्यिक पण बघतोय, शहरी पण बघतोय. पण आम्ही त्यांच्यात काही फरक नाही करत, कारण सगळे आम्ही मायमाऊली मराठीचीच सेवा करतोय आणि त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. नक्कीच. आणि औचित्याचा एक भाग असा की छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं अस्सल चरित्र, हो हे महाराज आपल्याला जे माहिती झाले ते पहिल्यांदा झाले नगर जिल्ह्यातलं, म्हणजे आता अहिल्यानगर जिल्ह्यातलं हो नेवासे तालुक्यातलं खेडले परमानंद या गावातले हं, एक कवी होते, पंडित होते, बरोबर. कवींद्र परमानंद त्यांचं हो नाव. हो ते नेवास्कर आडनाव लावायचे आणि त्यांनी पहिल्यांदा श्री शिवभारत नावाचा ग्रंथ लिहिला, हो. जो संस्कृतमध्ये मूळ होता तो. हं. पद्य स्वरूपात होता. आता मराठीमध्ये पण तो उपलब्ध आहे. हं. आणि हे चरित्र पहिलं उपलब्ध असणं, शिवाय ते आपल्या जिल्ह्यातल्या व्यक्तीनं लिहिणं आणि त्यात पहिल्यांदा शिवरायांच्या जन्माची तारीख म्हणजे 19 फेब्रुवारी जी आपण आता जयंती साजरी हो, करतो, हो, हो. ती या पुस्तकामुळं साजरी होते. त्यामुळे या साजरी. ते पुस्तकाच्या इतिहास तज्ञांनी तोच औचित्याचं पण एक रेफरन्स आपण दिला म्हणूयात असायला. की इतिहास तज्ञांनी पण हो, तोच हो, रेफरन्स हो. घेतला. बरोबर. म्हणजे जे काही इतिहास तज्ञ होते महाराष्ट्र सरकारने, जी काही समिती नेमलेली अगदी होती. बरोबर. आता ठीक आहे, काही लोक तिथे प्रमाणे दोन शिवजयंती साजरी दोन वेळा करतात. होते. कुठल्याही पद्धतीने करावी, त्याला काही माझं काही बरोबर. हरकत असण्याचं कारण नाही. पण नक्कीच. शिवाजी महाराज विषयी जे मराठी माणसाच्या मनात, देशाच्या मनात, प्रत्येकाच्या मनात, सर्व जाती धर्माच्या लोकांच्या मनात शिवाजी महाराजांविषयीची जी काही भावना आहे नक्कीच. तीच खरंच आणि या अभिमानास्पद दिवशी आणि गर्वाची आहे. अनेकांना महाराजांची चरित्र पुस्तकं पुस्तकं पाहायला पाहायला मिळतील. मिळेल. आणि त्याला जोडून मी असं सांगतो की 19 तारखेला पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे ऑफिशियली. दुसऱ्या दिवशी मराठी संगीतांची मेजवानी असणार आहे नगरकरांसाठी. अरे वा. आणि तिसरा दिवस जो आहे 21 तारीख, त्या दिवशी आम्ही शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे. वा. आणि आम्ही ते जाणीवपूर्वक ठेवलेलं आहे, कारण शिवरायांचा सगळी पार्श्वभूमी आता ही नगरला माहितीच आहे, शरीफराजे, हो शहाजीराजे. हो. तर त्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांचं ग्रंथप्रेम, संभाजी महाराजांचं ग्रंथप्रेम हो. आणि आजच्या पिढीपर्यंत ते सगळं नगरकरांना ऐकायला मिळणार आहे. वा वा. आणि मग मी त्यांना काल म्हणालो की तुमच्या व्याख्यानाचा विषय काय ठेवायचा. हं, ते म्हणजे शिवाजी महाराज, संभाजी महाराज आहेतच, हं. पण पुस्तक मस्तक घडवते हो. असं त्याला हेडिंग द्या, कारण मी त्याच्यावरच बसेन. कारण मस्तक घडायला पाहिजे, नुसती पुस्तक असून फायदा नाही. हा. कारण जर मस्तक घडलं, पुस्तकाने मस्तक घडलं, तर एक आदर्श नागरिक, उत्तम नागरिक, चांगले नागरिक आपल्याला मिळू व्हायचं असतं, व्हावं लागेल, मिळू शकतील, तयार होतील. हं. कारण तरुण पिढींना आपण दोष देण्यापेक्षा त्यांना अधिक आपण सकस काय देऊ शकू पुस्तकाच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून किंवा वाचनाची विविध प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेले आहेत, ते त्यांच्यापर्यंत कसं उपलब्ध करता येईल. आता सकाळला मी तुम्हाला सांगतो की ई सकाळ आहे, सरकारनामा आहे, साप्ताहिक सकाळ आहे, साम आहे. केवळ प्रिंटवरच नाही, तर त्याला सगळी जोड आहे. हो. आणि त्यामुळे हा सगळा आमचा जो प्लॅटफॉर्म आहे तो आम्हाला त्याचा खूप फायदा होतो. बरं. सर, हे प्रदर्शन आता अहिल्यानगर शहरातल्या सावेडी भागामध्ये जिथे जॉगिंग ट्रॅकला क्रीडा महर्षी प्राध्यापक दिनूभाऊ कुलकर्णींच्या नावाचा जॉगिंग ट्रॅक आहे, तिथे हो. भरणार आहे.
किती स्टॉल असतील, वेळा काय असतील आणि नाही, गेल्या वेळी जेवढे स्टॉल होते त्यावेळी यावेळी त्याच तितकेच पद्धतीने? आहेत. बरं फक्त काही लेखक आणि साहित्यिकांची बदल केलेला आहे. बरं मंडपाचा तो जो आहे तो थोडासा त्याच्यात थोडी रचना बदलली. बरं. ज्ञानेश्वर माऊलीचं तुम्हाला हो, माहिती आहे, आम्ही हो, हो. डेकोरेट खूप चांगलं केलेलं होतं. नंदादीप होता आणि मोठा समोर. नंदादीप होता, तो नंदादीप असणार आहे. बरं ज्ञानेश्वर माऊली असणार आहे. कारण आणि त्यात आता आम्हाला आमच्या काही सहकार्यांनी सांगितलं की साईबाबा सगळ्या जगभर मोठं हो. नाव आहे आणि इंटरनॅशनल आपलं हे आहे मंदिर साईबाबांचं. तर साईबाबांचे पण एक मंदिर मूर्ती असावी, स्टॅच्यू तिथे. बरं बरं. आता आम्ही जोड ती पण करणार आहोत अरे वा. आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं लोकांना अट्रॅक्ट करतील असं सजावट आम्ही करणार आहोत. साधारण काय वेळा काय असतील या? पुस्तक महोत्सवाचं तुम्हाला सांगतो, सकाळी 10 वाजल्यापासून तुम्हाला कधीही म्हणजे 8-9 वाजल्यापासून तुम्हाला पुस्तक उपलब्ध होते. म्हणजे उन्हाच्या आत तुम्ही येऊ शकता. हो, दिवसभर कधी येतं. आता इतकं ऊन बरं. नाही आहे. गेल्या वेळी तर मार्चमध्ये हो, इतका हो, प्रतिसाद हो. दिला. आता त्या तुलनेत अजून एवढं नाही आहे उष्णता. तर रात्री 10 ते 10:30-11 वाजेपर्यंत तुम्हाला म्हणजे कोणतेही दिवसभरात पुस्तक कुठल्या वेळेला तुम्ही भेट कुठल्या देऊ वेळेला, शकता. त्याला वेळेचं काहीच बंधन नाही. आणि कारण ते प्रकाशकच म्हणतात की तुम्ही आम्हाला काय करू, आम्ही आमचं ॲडजस्टमेंट करतो, बरं. पण वाचकांसाठी आम्ही हां. तयार आहोत. हे 4 दिवस खऱ्या अर्थाने खजिना उपलब्ध वाचकांना आहे उपलब्ध आणि तो असेल. आम्ही खुला करणार आहोत आता. आणि कुठल्या कुठल्या विषयांची पुस्तकं असतील? आता मी कुठल्या एखाद्या विषयाचं सांगू शकत नाही. म्हणजे मी तुम्हाला म्हणालो की कॉर्पोरेटपासून सगळ्या क्षेत्रातली विविध क्षेत्रातली, म्हणजे त्यात भाषांतर असतील, आत्मचरित्र असतील, वेगवेगळ्या प्रकारची. बरं तुम्हाला सांगतो की झाडं झडती, छावा, मृत्युंजय ही जी पुस्तकं आहेत, कुठलंही संमेलन घ्या, ती सर्वाधिक खपतात. गेल्या वेळी आम्हाला पण तोच अनुभव आला. सर्वाधिक खप ह्याच पुस्तकांचा 50-60 होता. वर्षांपूर्वीची ही पुस्तकं आजही आज वाचकांना तीच आवडतात. वाचली जातात, तीच घेतली जातात. हो. म्हणजे ती कुठे तिला कमीच पडत नाही. ती हां. भरपूर पुस्तकं आहेत. पण आता भाषांतरित पुस्तकं खूप चांगली आली. बरं मी काही पुस्तकं वाचली की ते चौकात उधळले मोती, ते खूप चांगलं आहे. हो हो. काही जुनी पुस्तकं माझ्याकडून राहून गेलेत वाचायची, ती पण वाचतोय मी. आणि मला वाटते पुस्तक घरात असावं, तुम्ही तुमच्या सवडीने कधीही वाचू शकता. इथे आता इंग्रजी, हिंदी, बाकीच्या भाषा पण असतील? सगळ्या भाषिकांची, सगळ्या भाषा. गुजराती, हिंदी, मराठी, तुम्हाला जे. म्हणजे आणि तांत्रिक एखाद्याला जरी पुस्तक नाही मिळालं त्या पुस्तक महोत्सवात आणि त्यांनी आमच्याकडे मागणी केली, तर नगरकरांना आम्ही ते कधीही उपलब्ध करून देऊ 8-10 दिवसाच्या. बरोबर. असे आम्ही इतकी योजना तिथे तयार केलेली आहे. सर्वसाधारण धार्मिक विषयांना किंवा पाकशास्त्रावरच्या पुस्तकांना खूप किंवा मागणी आता असते. स्पर्धा परीक्षा त्यांना पण खूप खूप मागणी मागणी आहे. असते. मॅनेजमेंटवरचे जर काही ती ग्रंथ ती असतील तर. पुस्तकं पण गेल्या वेळेला खूप प्रमाणात विक्री झाली आहे त्याची. हो आणि त्याची मोठ्या प्रमाणात आता यावेळेला उपलब्ध असणार आहेत पुस्तकं. बरं. काही सवलत मिळू शकते वाचकांना? सवलत 10% 35% आहे. बरं पण पुस्तकावर अवलंबून आहे कुठलं पुस्तक आहे. बरं. आणि पुस्तकं काही वेळेला वाचकांना असं वाटते की पुस्तकं महाग झाली, परवडत नाहीत. हं. पण मी हात जोडून विनंती करतो की पुस्तकांविषयी असा विचार करू नका. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही माझी मुलाखत गेल्या वेळेला घेतलेली, त्यात मला एकूण एक शब्द आजही आठवतो की मी एखादा ड्रेस घेणार नाही हं. किंवा एखादी माझी गरज एखादी असेल तर ते मी कमी करीन, पण महिन्याला मी एक पुस्तक घेतोय, 30 वर्ष चालू आहे माझं. मग अरे ते वा. 50 रुपयाचं असेल किंवा 1000 रुपयाचं पण असेल. बरं पण आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो, आपण कपडे खरेदी करायला जातो किंवा इतर मनोरंजनाच्या जेव्हा गोष्टी करतो हं. किंवा तुम्ही तेव्हा पैसे नाही विचारत. एखाद्या पार्टीला गेला किंवा एखादा जेवायला गेला तुम्ही हॉटेलमध्ये, त्यांना विचारता का मालकाला कमी पैसे द्या घ्या म्हणून? किंवा उद्या डॉक्टरांकडे गेला, तिथं तुम्ही बिल कमी करता का? तर पुस्तकाविषयी असं का मराठी माणसाने विचार करायचा? एवढं संकुचित का व्हायचं? बरोबर. मी काय म्हणतो, 1000 रुपयाचं पुस्तक नाही परवडत, 100 रुपयाचं घ्या किंवा ऑनलाईन आहे ते वाचा. हो. पण वाचा ना, वाचलं पाहिजे. पुस्तकं नुसती घेऊन कपाटात ठेवून फायदा नाही. काही मंडळी म्हणतात की बुक शेल्फ असावं, पण आपल्या घरात असावं, पण त्याला इतकी धूळ पडलेली असते, कोणी वाचत नाही. हं. गेल्या वेळेला मी म्हणलो की नगर शहरातल्या सगळ्या लायब्ररी फिरलो. मी, माझे सहकारी अशोक निंबाळकर असतील, मुरली कराड असेल, नवनाथ खराडे असतील. आम्ही लायब्ररीवर बरेच सदर पण सुरू केले, काही सुरू हो ठेवले. हो. तुम्ही काही गोष्टी ग्रंथालयांची लिहिल्या. माहिती सकाळमधून तुम्ही प्रकाशित झाली. जवळजवळ वर्षभर लिखाण केलं सकाळ हो, हो. माध्यम आपल्या अहिल्यानगर सकाळसाठी. लोकांचा तुम्हालाही रिस्पॉन्स आलेला तो माहिती आहे तुम्हाला. हं.
पण पुस्तकं घेऊन आणि ठेवून आणि ते शोची वस्तू नाही. हां, म्हणजे तुमच्या शोकेससाठी हां, नका भरले घेऊ. असे त्याचा आनंद नक्की मिळतो. वाचा. पुस्तकं आपल्याकडे आहेत, पण आपण वाचली पाहिजेत पुस्तक. बरोबर. थोडं आणि तरी वाचलं पाहिजे. तुम्ही वाचा, तुमच्या घरातल्या मंडळींना वाचायला द्या आणि मित्रांना भेट द्या तुमचं वाचून झाल्यावर. त्याच्यासारखी भेट नाही दुसरी. आता आम्ही तर पुस्तकच भेटलो होतो. अरे वा, फार छान. पुष्पगुच्छ देणं आम्ही बंद करून टाकले. बरं बरं बरं. आता कोणी आणलं तर आम्ही त्यांचा अपमान नाही करू शकत, पण आम्ही वर्धापन दिन असो, आमचा कुठलाही कार्यक्रम असो, आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला आम्ही पुस्तकच भेट देतो. हे पुस्तक घ्या. नगरचे काही जिल्हाधिकारी पण मला आठवतात की ते आवर्जून पुस्तकच नाही, भेट पुस्तकच म्हणून भेट. द्यायचं. आणि आजची जर मुलाखत तुम्ही वाचली त्यांचे हो, हो. बेस्ट सेल पुस्तकांबाबत, आपले जिल्हाधिकारी हो, डॉक्टर डॉक्टर पंकज आशी यांची मुलाखत. पंकज आशी यांची खूप रिस्पॉन्स आज आम्हाला त्या मिळाला. हो आणि उद्या आमचे पोलीस आयुक्त आहेत गार्गे साहेब, हो. त्यांची मुलाखत आता उद्या तुम्ही ऐका. अरे वा. हा वाचा. कारण त्यांनी मला जेव्हा आपण व्यक्ती लांबून आपल्याला कळत नाही, दुरून, हम्म. जोपर्यंत आपण एखाद्या व्यक्तीच्या सहवासात जात नाही तोपर्यंत त्याचे आपल्याला रंग कळत नाही. हां. नाहीतर मग आपण काही ठरवत असतो, आपल्या कल्पना लढवत असतो हां. की हा व्यक्ती तसा आहे. तसं नसते. कारण त्याचा जरी जॉब असला कुठल्याही व्यक्तीचा, हम्म. त्या व्यतिरिक्त त्याला अनेक चांगले छंद असतात, उपक्रम असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात. जेव्हा आपण त्यांच्या सहवासात जातो किंवा पत्रकारितेमध्ये ही एक खूप मोठी संधी असते की मोठ्या मोठ्या लोकांच्या हो. किंवा सामान्य लोकांच्याही जवळ जाता येते, त्यांना प्रश्न विचारता येतात, ते उत्तर देतात. तर मग काल आम्ही जेव्हा आमची टीम त्यांची मुलाखत घ्यायला गेलो, मी स्वतःही होतो, मला काही गोष्टी माहीतच नव्हत्या की गार्गे साहेब मध्ये ह्या इतका चोखंदळ वाचक लपलेला आहे तो. अरे वा. आता मी जर सगळं त्यांच्याविषयी सांगायला लागलो हां. तर उद्या तुम्ही आमची हे इतकी, मुलाखत पुस्तक गार्गे साहेबांची वाचणार 24 नाही तुम्ही. तास ज्यांना जबाबदारी असते किंवा वेळ नसतो कामाच्या ह्याच्यामध्ये, तरी ती पण माणसं म्हणजे अधिकारी पुस्तकं वाचतात. महाराष्ट्रातल्या पोलिसांचं जे मुख्यालय आहे ट्रेनिंग सेंटर, ते अडगळीत पडलेली लायब्ररी, म्हणजे त्यांना मेकिंग अप लायब्ररी केली त्यांनी. लायब्ररी इतकी सुंदर केली आहे की आता मी आता जे गार्गे साहेबांविषयी बोलतोय ना, हां. ते उद्या वाचकांना माझी विनंती आहे, अरे नम्र वा वा. विनंती आहे की तुम्ही उद्या सकाळ घ्या आणि गार्गे साहेबांची मुलाखत वाचा. नक्कीच. त्यात तुम्हाला नक्कीच आनंद देईल. एक माणूस जो पोलीस प्रमुख आहे जिल्ह्याचा, आणि तो माणूस इतकं ग्रंथावर प्रेम करतो, इतकं लायब्ररीवर प्रेम करतो, आपल्या इतक्या सहकार्यावर प्रेम करतो. खरंच एक मला नाही. माणूस म्हणून, आणि वाचक म्हणून वरिष्ठ खूप जर असं अभिमान. पुस्तकावर प्रेम करत असतील तर बाकीच्या कर्मचाऱ्यांना पण आपोआप त्याची गोडी लागते किंवा तो व्यासंग तेही जपायला सुरुवात ते करतात. म्हणाले की मी पोलिसांना सांगतोय वाचा तुम्ही. हम्म. आणि त्यांनी आता एक मला काल गोष्ट सांगितली, ती फार महत्त्वाची आहे. पूर्वी पोलीस आले ना की पोलिसांचं पूर्वीचं पोलीस आणि आत्ताचा पोलीस दृष्टिकोन बदल. वेगळा आता होता. यंग आणि स्मार्ट जे पोलीस आहेत ना, हां. ते आले की म्हणतात की ते गाडी घेतात, पुस्तकं घेतात, चांगलं घर बघतात, हम्म. फिटनेस ठेवतात, व्यायाम करतात, हो. कोणतंही व्यसन नसते त्यांना. ते म्हणाले मी इतका प्राऊडफुल आहे की मला इतका अभिमान वाटतो पोलिसांचा, या तरुण पिढींचा. आणि ते वाचतायत पोरं, हम्म. कारण त्यांना पोलिसांच्या किंवा PSIच्या किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेला जायचं असेल तर त्यांना वाचावंच लागते. हो. आणि ते वाचल्यामुळे त्यांना सवय लागली आहे. मग ते वृत्तपत्र तरी वाचतातच. हम्म. गार्गे साहेब हे अभिमानाने काल सांगत होते. हो. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हो, भंडारी भंडारी साहेब साहेब, पण तेही ते आले. पण पुस्तकं वाचतात. आणि खूप जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळांमध्ये पुन्हा वाचनालयाची चळवळ ते सुरू करतात. आणि त्यांचंही आम्हाला खूप सहकार्य मिळणार आहे. हो. गार्गे साहेबांचं आहे, भंडारी साहेबांचं आहे, डांगे साहेब तर आहेतच, आमचा सपोर्ट आहे. मी संग्राम भैयांचंही नाव घेतलं. आता महापौर नव्याने झालेले आहेत, ज्योती गाडे मॅम, त्याही आहेत. सगळेच आहेत, सगळे प्राध्यापक आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, आमचे सदर सुरू आहेत दररोज. आणि लोकांचा असं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे. नक्कीच. आमच्याविषयी थोडंसं सकाळमध्ये घ्या असं सांगणारे अनेक फोन येतात. अरे वा. आमच्या जरी काही मर्यादा असला पण आम्ही प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न आमच्या परीने करतोय. आणि आता- सकाळ प्रकाशनाचे तर स्नेहालय पण आभार मानते, कारण एक छान पुस्तक त्यांच्यामुळे आज वाचकांच्या भेटीला आलेलं आहे, अप अगेन्स्ट डार्कनेस. हो, मला तुम्ही त्या मेधा कार्यक्रमाला भास्करन निमंत्रितही देशमुख, हो. केलेलं होतं. आणि आता- तुमचा तो कार्यक्रमही छान झालेला होता. ऑडिओ बुक पण आता त्याचं उपलब्ध आहे. व्हेरी गुड. त्यामुळे वाचकांसाठी सकाळ प्रकाशन पण खूप छान असं छान कार्यक्रम मोलाचं झाला काम होता. करत आहे.
त्यांचा आता पण आम्ही स्टॉल हां, आमच्या सकाळचा पण स्टॉल आहे असेलच. हां. आणि आम्ही त्यांच्याकडून जवळजवळ 200 पुस्तकं अशी घेतली की आम्हाला सकाळ प्रकाशनाची पाहुण्यांना आम्हाला बक्षीस ते भेट द्यायचे. द्यायला उपयोग. भेट द्यायचं, बक्षीस नाही, भेट द्यायची बरं की बरं पुष्पगुच्छ नाही द्यायचं, सकाळ प्रकाशनाचं पुस्तक द्यायचं. बरं. आता माझी 2 पुस्तकं यायला लागलेत सकाळ अरे वा. प्रकाशनातर्फे. कशावर असतील ही पुस्तकं ते सर? एक आता राजकारणावर उत्सुकता. आहे, एक राजकारणावर आहे. अरे वा. बरं बरं. आणि पालघरला ज्या मी पारशी चाळीत राहिलो हां हां. तिथल्या सगळ्या माणसांच्या कथा आहेत त्यामध्ये. वा. मग त्या पुस्तकाचं नावच माझं पारशी चाळ आहे, अरे वा, वा, कॉस्मोपॉलिटन वा. पारशी चाळ आहे. आणि तुमचे शिवसेनेतले दिवस ते पण आम्हाला खरं म्हणजे खूप आता मी उत्सुकता. बोललोय मागे, पण आता तसं नाही राहिला. मी पक्ष आता नाही 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 माझा. तेव्हाच्या आठवणी सगळ्या. तेव्हाच्या आठवणी आता मी गेल्या मुलाखतीत पण सांगितलेले, पण आता गेल्या 30 वर्षापासून मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही. प्युअर म्हणजे पत्रकारच आहे. कारण ज्या खुर्चीवर बसावं लागते किंवा पत्रकारिता करावं लागते, आपली विशिष्ट विचारसरणी घेऊन चालत नाही. कारण पत्रकारांनी निपक्षपातीपणेच काम करावं असं माझं नक्कीच. मत आहे. आणि गेल्या 5 वर्षातला तुम्हाला अनुभव असेल, हो देवेंद्र फडणवीस साहेब येऊ द्यात, अजितदादा येऊ द्यात, कम्युनिस्ट नेते येऊ द्यात किंवा काँग्रेसवाले येऊ दे, सकाळनी भेदभाव कोणाशीच केलेला नाही. सकाळमध्ये कोणाचं नाव येण्याचं थांबत नाही. हम्म. कारण आम्ही एक माध्यम आहे आणि सकाळ सर्वांचा आहे, सर्व घटकांचा आहे. हो त्यामुळे आम्ही प्रत्येकाला न्याय देण्याचा आमच्या परीने प्रयत्न करतो. काही आमच्याकडून चुका झाल्या असतील नसतील माहीत नाही, शेवटी दैनिक आहे. काही वेळेला अनावधानाने काही चुकाही होतात, पण वाचक आम्हाला समजूनही घेतात. पण राजकारणी लोक पण आता साहित्यिक म्हणून आता खूप मोठं वाचायला. नाव कमवतात. हो, यशवंतरावजी गडाख साहेब असतील, हो, त्यांचं तर साहित्यिक मोठं म्हणून म्हणजे योगदान आहे. राजकारण आणि साहित्य असं दोन्ही कालच गोष्टींमध्ये. यशवंत पुरस्काराचं वितरण झालं हो, हो. आणि शंकरराव गडाखे त्यांची परंपरा बरोबर. चालवत आहेत. चांगली गोष्ट तर आहे. नगर जिल्ह्यातली सगळी विविध स्तरातील मंडळी पुस्तकाच्या प्रेमात पडलेली असतात आणि वाचत असतात. अगदी माजी खासदार प्रसादजी तनपुरे तनपुरे ते कायम त्यांच्याकडे पुस्तक असतं. गेल्या आणि वेळेला तेही आले, त्यांनी अनेक हो. पुस्तकं खरेदी केली, स्वतः आले ते. राजीव राजळे आपले, राजीव राजळे होते. त्यांनी पण खूप गेल्या छान वेळेच्या कार्यक्रम केले. मुलाखतीत मी ते सांगितले की राजीव राजळेंनी पहिली पुस्तक महोत्सवाचा बुक पाया फेस्ट, त्यांनी हो, गाठला, हो, बुक फेस्ट. नगरमध्ये मोठं प्रदर्शन आणि भरलं. त्यानंतर आम्ही घेतला. मला वाटते राजीव राजळे साहेबांचे पण आम्ही मनपूर्वक आभार मानतो. कारण राजीव राजळेंचा माझा तसा काही संपर्क कधी आला नाही, पण त्यांनी घेतलेल्या बुक फेस्टविषयी अनेक लोक सांगत होती हो. आणि भरभरून सांगत होती, भरभरून बोलतात ते. आणि त्यामुळेच आम्ही तो पुस्तक महोत्सव घेण्याचंही धाडस केलं. जर त्यांनी घेतलं तर त्यांची परंपरा आपण पुढे सुरू ठेवूया, अगदी अगदी याचा निर्णय आम्ही ही घेतला. ज्ञानाची परंपरा आहे. ज्ञानाची परंपरा आहे. ह्याच्यात ते राजकारणी होते, पण ते नाही, एक वाचक होते, खूप वाचायचे, हम्म. उत्तम चित्रपट पाहायचे, लिहायचे, म्हणजे एक व्यासंगी राजकारणी होते. बरोबर. आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे, पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब हो ते व्यासंगी होते. आता आम्ही त्यांचा काळ तर पाहिला नाही कधी, पण त्यांची पुस्तकं जेव्हा आपण वाचतो किंवा त्यांचे अनुभव ऐकतो, तेव्हा मला कधी कधी असं खंत वाटते का आपल्याला कसा त्यांचा उशीर झाला किंवा हो. आपण आपल्याला तर मिळाली नाही अशी पुस्तकांच्या रूपानं तो माणसं. सहवास आहे तो उणीव आपल्याला भरून काढतो आपण. भरून काढतो ते. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात पण खूप साहित्यिक आहेत, लेखक, हो. कवी, नाटककार आहेत, बालसाहित्य लिहिणार आहेत. त्यामुळे हो. या निमित्ताने या सगळ्यांच्या भेटीगाठी होतील. हो हो, येणार आहे. रसिकांना वाचक कसे असतात याची पण उत्सुकता असते. तर हो, तो सगळ्यांना एक, मी विनंती करतोय, सगळ्यांनी आवर्जून या. हो तो सकाळचा नाही, आपल्या घरचा हा पुस्तक महोत्सव आहे आणि आपल्या घरच्या पुस्तक महोत्सवाला येण्यासाठी निमंत्रण लागत नाही. तरी पण ज्यांना ज्यांना निमंत्रण मिळाले आणि ज्यांना नाही मिळालं त्यांना मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही, आणि निमंत्रण देतो इथूनच आपल्या रेडिओ ह्याच्यातून, की त्यांनी यायला पाहिजे. उद्घाटनाचा कार्यक्रम किंवा हां, आणखी काही उद्घाटनाचं काय झालं, शिवजयंती आहे त्या दिवशी. बरं. मी तुम्हाला म्हणालो की तो उत्सव पण आमच्यासाठी महत्त्वाचा हो आहे. तर आम्ही साध्या पद्धतीने पहिला संग्राम भैया येणार आहेत उद्घाटनाला, आयुक्त साहेब आहेत, महापौर आहेत, बरं. आणि त्यांच्या प्रत्येकजण त्या शिवजयंतीच्या उत्सवाच्या मूडमध्ये आहेत. हं. आम्ही एक चांगल्या पद्धतीने उद्घाटन कार्यक्रम करणार आहे. बरोबर. तुम्ही तुमची मंडळी सगळी घेऊन या, नक्की. आम्ही तुमची प्रतीक्षा करतोय. सर खरं म्हणजे पुस्तक प्रदर्शन, किती पुस्तकं विकली गेली, किती कोटीची विक्री झाली वगैरे वगैरे हे खरं फार महत्त्वाचं नसतं. पण थोडीशी मला मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तुमची काय अपेक्षा आहे? किती मला वाटते लोकांपर्यंत गेल्या पोहोचेल? वेळेला 3.5 ते 4 लाख पुस्तकांची विक्री झाली. हो
50,000हून अधिक लोकांनी भेटी पुस्तक महोत्सवाला दिल्या. अरे वा. हे आमचा आकडा नाही, हा पोलिसांचा आकडा आहे. हं, हं. म्हणजे आम्ही म्हणू शकतो नाही 1,00,000 लोक आली, आम्ही नाही म्हणत, ते पोलिसांचं म्हणणं आहे. बरोबर. तर 50,000 जर लोक पुस्तक महोत्सवाला भेट देत असतील आणि पुस्तकावर ते प्रेम करत असतील तर किती मोठी गोष्ट आहे. नक्कीच. आणि असा महोत्सव आम्ही का बंद ठेवायचा, किंवा नगरकरांसाठी जी मेजवानी आहे ती वर्षातून एकदा द्यायला काय हरकत आहे. अगदी अगदी. आणि सगळे राजकारणी असतील, सगळ्या विविध संस्था म्हणलं, सामाजिक, शैक्षणिक, सगळी लोक अगदी आनंदाने आणि मनाने, मोठ्या मनाने सहकार्य करत आहेत सकाळला. त्याबद्दलही मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. हे सकाळचा पुढाकार तर महत्त्वाचा आहे, पण या सगळ्यांनी जी मदत केलेली आहे, महापालिका असेल किंवा आमदार साहेब असतील किंवा बाकीच्या संस्था, संघटना, व्यक्तिशः लेखक, कवी असतील, वाचक असतील. आता मी तुम्हाला सांगतो, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत, हो हो. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आहेत, हं. संग्राम भैया आहेत. ही ते त्यांची विचारसरणी, त्यांचे राजकारण, त्यांचे पक्ष वेगळे असतील, पण सकाळ माध्यम हा त्यांच्यासाठी एक आहे. हां. म्हणजे वा. ठीक आहे, ते असू शकतील, कारण राजकारणात मतभेद असतात, आपल्या घरात असतात, तर ते काही गोष्ट नाही, पण सकाळ म्हणून ते सकाळ प्रेम करतात, येतात. अगदी. सर, मला अभिमान याचा आहे की महाराष्ट्रातलं पहिलं ग्रंथालय आपल्या अहिल्यानगर शहरात आहे. म्हणजे एवढी वर्ष सातत्याने एखादी संस्था चालू ठेवणं ही तशी अवघड गोष्ट असते. आणि आपल्याकडे तर अगदी इतिहास असं सांगतो की 500-550 वर्षापूर्वी निजामशाही जेव्हा होती तेव्हाही ग्रंथालय आपल्याकडे होती, आपल्याकडे हो. लेखक होते, आपल्याकडे साहित्यिक होते, इतिहासकार होऊन गेले. बरोबर. मला असं वाटतं की अशा परंपरा चालू राहण्यासाठी सकाळचं हे जे पुस्तक महोत्सवाचं निमित्त आहे ते खूप मोलाचं ठरणार आहे. आणि प्रत्येक नगरकरांनी, ज्यांना ज्यांना असं वाटतं की मराठी भाषा आपली आहे किंवा आपण एक अभिजात भाषेचे धनी आहोत, ते सगळ्यांनी या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी. 19 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी असे 22 4 दिवस, फेब्रुवारी. सकाळी 10 ते रात्री 10 सावेडीतल्या जॉगिंग जॉगिंग मैदानावर हे ट्रॅकवर. प्रदर्शन असेल. जाता एखादा संदेश वाचकांसाठी काय सांगाल तुम्ही? नाही, आमच्या पिढीने वाचलं, तुमच्या पिढीने वाचलं. मला वाटते सर्वात मोठे तरुण पिढीला सहभाग करून घेणं खूप हो. महत्त्वाचं आहे, विशेषतः मुलांना. कारण ते देशाचं उद्याचं भविष्य आहे. त्यांच्या हातात पुस्तक दिसलं पाहिजे, तरुण पिढीच्या हातात पुस्तक दिसलं पाहिजे. मी म्हणेन की लॅपटॉप असेल तरी त्या लॅपटॉपमध्ये एखादं पुस्तक असावं, ई बुक असू शकतं. ई बुक असावं, बरोबर. पण त्याच्या हातात पुस्तक पाहिजे, त्याच्या मनात. म्हणजे नितीन बानुगडे पाटील जसं सांगितलं की पुस्तक मस्तक घडवते, मस्तकात पुस्तक असायला पाहिजे. हां. मला मस्तकात पुस्तक जर असेल तर मला वाटते खूप समाजावर परिणाम नक्की. होईल. पुस्तकाच्या- आता आपण जेव्हा मोबाईलवर बोलतात हो. तेव्हा पहिला प्रयोग तर मी घरात सुरू केलेला आहे की तुम्ही आता मुलांना, मी माझ्या पण नाही म्हणू शकत की नका मोबाईल वापरू, तुम्ही नाही म्हणू शकत, कोणीच नाही. मी माझ्या अनेकदा भाषणात सांगितलेलं आहे की मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटकच झालेला. आता तुम्हाला त्याला दूर नाही सारता येणार, पण किमान तुम्ही एक तर गोष्ट करू शकता. सकाळी उठल्या मोबाईल स्क्रीनवर जाण्यापेक्षा सकाळी मोबाईल बघूच नका ना 15 मिनटं. तुम्ही फ्रेश व्हा, फक्त पुस्तकातील 2 पानं वाचण्यासाठी 2 मिनटं लागतात किंवा 5 मिनटं, फक्त 5 मिनटं सकाळी. आणि झोपण्यापूर्वी एक 10 मिनटं किंवा 15 मिनटं पुस्तक वाचायचं, फोन स्विच ऑफ करून. मी तुम्हाला सांगतो 1 महिन्यात काय स्वतः परिणाम होतो हे मला सांगावं प्रत्येक तरुणाने. हे दिवस चांगला जाईल आणि रात्री झोप छान येईल. सुरुवात सकाळ, इतकी सुंदर सकाळ हो. पुस्तकासोबत वा. अनुभव घेऊन पाहावा. नक्कीच. कारण माझी मुलगी किंवा माझा मुलगा पण त्यांना नको वाटते, माझा वडील वाचतात, हे वाचतात काय, पण नाही, पण मी हे म्हणालो नाही, पालकांकडूनच तुम्ही हे करून बघा. संस्कार त्यांच्यावर होतील आपोआपच. आता मी घरातून जेव्हा सुरुवात करतो किंवा कुठलीही गोष्ट ना, आपण घरातून सुरुवात करायला पाहिजे, मग लोकांना सांगितलं पाहिजे. आपण काय करतो बऱ्याच वेळेला, लोकांना खूप सल्ले देतो, पण आपल्या घरात मात्र वेगळ्याच गोष्टी ते असतात. महत्वाचं आहे. बरोबर. तर तुम्ही घरात सुरुवात करा. घरातली तुमची जी लहान मुलांपासून कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलं मुली, सुना असतील, मुलं असतील, भाऊ असतील, जे कुटुंब सदस्य असतील, त्यांनी किमान दिवसातून 24 तासून फक्त 2 पानं वाचायचे आहेत 5 मिनटासाठी किंवा 2 मिनटासाठी. मी तुम्हाला खरंच सांगतो, माझा हाच संदेश आहे. मोबाईलला तुम्ही दूर सारू नका. सोशल मीडियात राहा, व्हॉट्सअप बघा, फेसबुक बघा,
काय ट्विटर बघा, हँडल बघा, दिवसभर मॅच बघा, सगळं बघा. पण 2 मिनटं पुस्तकाची पानं चाळा. हां. त्याच्यासारखा आनंद तुम्हाला कधीच मिळणार नाही दिवसभरात. आणि तुम्हाला पुस्तकाची गोडी निर्माण होईल. हाच माझा खरा संदेश आहे. पुस्तक ग्रंथ आहेत, पुस्तक मित्र आहेत पुस्तक आणि नव्या कोऱ्या पुस्तकाचा सुगंधही अत्तरापेक्षाही हो. जास्त किमती आणि मौल्यवान असतो. सर, खूप धन्यवाद तुम्ही आलात आणि या सगळ्या महोत्सवाला, पुस्तक मेळ्याला, महोत्सवाला आमचा तर जवळचा पाठिंबा तर आहेच आहे. आम्ही त्यामध्ये सहभागी आहोत. पण नगरकरांच्या वतीनं खूप धन्यवाद सकाळ समूहाला आणि तुम्हालाही की एक उत्तम मेजवानी तुम्ही वाचकांना देत आहात. खूप शुभेच्छा आणि खूप धन्यवाद. थँक्यू. आभारी आहे. रसिक हो, दैनिक सकाळच्या वतीने 19 ते 22 फेब्रुवारी दरम्यान सावेडीतील जॉगिंग ट्रॅक मैदानावर सकाळ पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हे औचित्य साधत दैनिक सकाळच्या अहिल्यानगर आवृत्तीचे सहसंपादक प्रकाश पाटील यांच्याशी भूषण देशमुख यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.